नगरसेवक पदासाठी उभे असलेले महिला आणि पुरुष उमेदवार आणि आपल्या राहता शहराचं उद्याचं भवितव्य ज्यांच्या हातात द्यायचं आहे, असं गेली राहता नगर परिषदेची निर्मिती झाली आणि त्या पहिल्याच निवडणुकीमध्ये जे निवडून आले आणि आज तागायत त्या राहता नगर परिषदेच्या माध्यमामधून या राहता शहराच्या जडणघडणीमध्ये आपला सहभाग नोंदवतात असे आपले पॅनलचे नगराध्यक्षपदाचे लोकप्रिय उमेदवार माननीय धनंजयजी गाडेकर आणि या ठिकाणी मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे, प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, महिला नागरिक आहेत आणि सर्व या ठिकाणी मतदार बंधू भगिनी. वास्तविक पाहता हा एक नगर परिषदेच्या निवडणुकीचा मुद्दा नाही. आपण काय करतो, नगर परिषदेवरच बोलतो, पण या राहत्या शहराचा विकास कसा खुंटला किंवा राहत्या शहराचा विकास का थांबला याचा आपण विचार करायला तयार. आणि आपल्या शहराचा विकासाच्या संदर्भामध्ये आपण आपली भूमिका मांडणं त्यात काही गैर नाही. ज्या वेळेस या देशाला गुलामगिरीमधून मुक्त होण्यासाठी त्यावेळेस स्वतःचे आईबाप मुलांना सांगायचे, जा इंग्रजांच्या विरुद्ध लढ, देशासाठी शहीद होय. मग त्यामध्ये आज आपल्याला काय करायचं आहे का आपल्या राहत्या शहराचा जो विकास थांबला आहे, तर आई वडिलांनी त्या मुलाला सांगितलं पाहिजे, ठीक आहे, तुला जर अडचण असेल आणि अडचण निर्माण होऊ राहिल्यात, दहशतीचं वातावरण आहे, छोट्या मोठ्या समस्या निर्माण केल्या जातात, कुणाच्या काहीतरी एखाद्या ठिकाणी काही काम नडलेलं असेल त्या ठिकाणी ते काम अडवलं जातंय आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी सर्वसामान्य माणूस बाहेर पडायला तयार नाही. परंतु या लोकांना मी एक सांगू शकतो, इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य अति अल्प होतं. अफाट सैन्य असताना सुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावाच्या माध्यमामधून त्या ठिकाणी राज्य मिळवलं आणि हा महाराष्ट्र मुक्त केला, हा देश मुक्त केला. काही घाबरायचं कारण नाहीये, काहीच घाबरायचं कारण नाहीये. आपल्या गावाच्या विकासासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, आपल्या गावाच्या विकासासाठी आपण सर्वांनी बरोबर राहिलं पाहिजे. हा आपल्या सर्वांचा प्रश्न आहे, आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे, आपल्या सर्व घटकांचा प्रश्न आहे. त्यामुळं आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. वास्तविक पाहता राहता शहराची बाजारपेठ एक काळ अशी होती, 100 ते 150 ट्रक या गावामधून पेरू जात होता. या गावामधून हजारो लिटर दूध गुजरात सारख्या, मध्य प्रदेश सारख्या, मुंबई सारख्या त्या ठिकाणी शहरामध्ये राज्यामध्ये जात होत. परंतु या ठिकाणी आपला जो कॅनल आहे त्या कॅनलच्या माध्यमामधून मध्यंतरी अनेक संघटनांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला, शासन दरबारी त्या ठिकाणी आवाज उठवला आणि त्या कॅनलचं रुंदीकरण त्या ठिकाणी मंजूर करून आणलं. परंतु या ठिकाणी विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी हे काम एक सर्वसामान्य संघटना करते, या ठिकाणी त्यांना त्याचा अपमान वाटला. त्यांनी ते कॅनलचं काम जे आहे रुंदीकरणाचं ते थांबवलं आणि ते कॅनलचं काम थांबल्यामुळं या ठिकाणी आपल्या भागातल्या शेतीला जे काही पाणी मोठ्या प्रमाणात मिळत होतं, पेरूच्या बागा, ऊस असतील, भाजीपाला असेल, त्यामधून शेतकऱ्यांना काही 4 पैसे मिळत होते, दुधाच्या माध्यमामधून पैसे मिळत होते. ते पैसे ज्याच्या शेतकऱ्यांच्या खिशात आल्यानंतर, ते बाजारपेठेमध्ये आल्यानंतर आपली बाजारपेठ त्या ठिकाणी प्रफुल्लित राहत होती. अनेक ठिकाणी जा, अनेक आजूबाजूच्या शहरामध्ये जा, व्यापार पेठेमध्ये प्रचंड गर्दी असते. दिवाळीमध्ये हजारो कोटी रुपये, शेकडो कोटी रुपये त्या ठिकाणी रिबीट वाटल्या जातं. परंतु आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पहा, अतिशय स्मशान शांतता त्या ठिकाणी आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे, या ठिकाणी आपण तुम्हाला सांगतो, आपली पार्टी छोटी आहे,
या ठिकाणी प्रथम एक मुद्दा तुमच्या पुढे मी उपस्थित करू इच्छितो. अनेक या ठिकाणी सभेमधील लोकांना वाटत असेल का अनेक सभा या राहत्या शहरामध्ये झाल्या, अनेक खासदार आमदार व्यासपीठावर असायचे, मोठमोठाले मंत्री असायचे, परंतु या ठिकाणी आज मोठा माणूस का नाही अशा प्रकारची मनामध्ये प्रत्येकाच्या आलं असेल. परंतु आम्ही एक ठरवलंय, याची सुरुवात केलेली आहे. मी आपल्या गावचे प्रश्न आपणच सोडवायचे आहे. ठीक आहे, अडचणी आल्या तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे, असं काही नाहीये. आपले पण मंत्री आपल्या बाजूने बोलणारे आहेत, आपले कामं ऐकणारे आहेत. कुणीतरी नागरिक त्या ठिकाणी आम्ही प्रचार करीत असताना तर निधी कसा आणायचा, निधी हा जो असतो, अनेक आपल्या कुटुंबामध्ये शिक्षण घेतलेले आपले सहकारी आहेत, अनेक अधिकारी आहेत, त्यांना जाऊन विचारा. जे काही निधी असतो तो निधी कुणाच्या सांगण्याहून येत नसतो, तर तो दरडोई या गावची संख्या, लोकसंख्या किती आहे त्या संख्येनुसार त्या ठिकाणी प्रत्येक नगरपालिकेला निधी दिला जातो. तो निधी अडवता येत नाही आणि निधी अडवायचं काही कारणही नाही. आम्ही तुम्हाला खासदारकी दिली, आमदारकी दिली, मंत्री बनवलं, तुम्ही मुख्यमंत्र्याचे स्वप्न देखील पाहिले आणि आमच्या तुम्हाला शुभेच्छा देखील आहे. आमचा तुम्हाला विरोध नाही आणि आम्ही तुम्हाला शत्रूही मानित नाही. आमच्या गावचा प्रश्न, आमच्या गावाची निवडणूक त्या ठिकाणी आम्ही लढवली पाहिजे. ही छोटीशी निवडणूक आहे. या ठिकाणी वास्तविक पाहता त्यांनी मोठ्यापणाने या गावची निवडणूक आहे, या गावातील सर्व घटकांनी बसून त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक विचाराने त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी ठेवून ही निवडणूक लढवली पाहिजे. परंतु या ठिकाणी उदार धोरण नाहीये. फक्त सत्ता आपल्या बरोबर राहिली पाहिजे. जिल्हा परिषद आपल्याकडे, ग्रामपंचायत आपल्याकडे, दूध डेअरी आपल्याकडे, सोसायटी आपल्याकडे, कृषी उत्पन्न समिती आपल्याकडे, अशा एकाच माणसाच्या जर ताब्यात एवढ्या संस्था जर दिल्या तर त्या ठिकाणी तो माणूस काम पाहू शकणार नाही. त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये एकाच माणसाला सगळं काम सांगितलं, त्या महिलेला सांगितलं भांडे तूच घासायचे, कपडे तूच धुवायचे, स्वयंपाक तूच करायचं, बाई वैतागून जाईल. तर या ठिकाणी सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सगळ्या सत्ता एका घरामध्ये नकोय, त्या ठिकाणी दुर्लक्ष होतंय. तरी आपण या ठिकाणी मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो, आपल्या गावची छोटीशी नगरपालिका असेल, या गावची सत्ता आपल्या गावाच्याच ताब्यात राहिली पाहिजे, अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. नाही तर तुम्हाला एक जाणीवपूर्वक सांगतो, घरपट्टीचा तुम्हाला जो काही घराचा दाखला लागतो, या दाखला सुद्धा तुम्हाला आपल्याला वाड्यावर जायची वेळी अशी शंका निर्माण होते. सर्व अधिकार त्या ठिकाणी आपल्या शहरातल्या कोणाला राहणार नाही. अनेक अडचणीला सामोरं जावं लागेल. मी कोणाला टीका टिप्पणी करीत नाही, एवढा मोठा माणूस नाही, एक अल्पसंख्याक समुदायातून आलेलो आहे. मी प्रभाग क्रमांक 9चा उमेदवार आहे. 1991च्या पहिल्या नगर परिषदेमध्ये मी त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. अनेक आंदोलन केले, अनेक रस्ता रोको केले, अनेक वेळा जेलमध्ये गेलो, अनेक संकटांना सामोरं गेलो. परंतु या गावाच्या विकासासाठी, या जडणघडणीसाठी आपण या गावचं काहीतरी देणं लागतो, अशी भूमिका घेऊन मी आज या ठिकाणी उमेदवारी करीत आहे. आज वास्तविक पाहता नगर मनमाड काही आपले राज्याचे भाग्यविधाते असतील, आम्ही काही करू शकतो आणि बाबो करा, आमचं काही म्हणणं नाही, आम्ही छोटी माणसं आहोत. परंतु या जगामध्ये, या देशामध्ये साईबाबांचं जे काही तीर्थक्षेत्र आपल्याला लाभलेलं आहे, आपली ओळख साईबाबांमुळे आहे. आम्ही अनेक राज्यामध्ये खरेदीसाठी जातो. आपण आपलं जर सांगितलं आम्ही शिर्डीमधून आलो तर अक्षरशः त्या ठिकाणी लोक पाया पडतात, आमची जेवणाची, नाश्त्याची, राहण्याची व्यवस्था करतात. इतकं या ठिकाणी आपलं साईबाबांचं महत्व आहे. परंतु या ठिकाणी मी अनेकदा शिर्डीला जातो आणि अनेक प्रवासात चर्चा करतो, तर या ठिकाणची दळणवळण व्यवस्था अत्यंत वाईट आहे. वास्तविक पाहता मी तर त्यांना सांगतो, तुम्हाला काय विकास करायचा तो करा, तुम्हाला पाया पडून सांगतो. अनेक या नगर मनमाड रस्त्याच्या कामामध्ये अनेक मृत्यू झाले. आता जास्त मृत्यूची वाट पाहू नका, पण तो रस्ता पाहिला करा. काय चाललंय हे? मजा पाहतायत लोक. रस्त्यावर या, आपल्या प्रश्नाकरता. आपला कोणीतरी बांधव त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो, परंतु आपण आवाज उठवत नाही.
आंदोलन करीत नाही, परंतु आता ती वेळ आलेली आहे. आणि आज तुम्हाला एक पुन्हा प्रामाणिकपणाने सांगतो, आज वास्तविक पाहता इंग्रजांच्या काळामध्ये त्या ठिकाणी इरिगेशन मध्ये अत्यंत चांगल्या दर्जाचं त्या ठिकाणी गेस्ट हाऊस आहे. अनेक वसंतदादापासून तर अनेक मुख्यमंत्री त्या ठिकाणी मुक्कामी राहिले. त्या ठिकाणी अनेक राष्ट्रपती असेल, राज्यपाल असेल, मोठमोठाले अधिकारी त्या अतिशय चांगल्या दर्जाचं त्या ठिकाणी गेस्ट हाऊस आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये त्या ठिकाणी ते गेस्ट हाऊस आहे. परंतु या गावामध्ये वास्तविक पाहता या जागेमध्ये आपण शहरामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी गावामध्ये तहसील कार्यालय, काही तहसील कार्यालय मोठी इमारत बांधा ना, 10 मजली बांधा, 5 मजली बांधा, वेगवेगळ्या विभाग मजल्यावर तुम्ही वेगवेगळ्या सेक्शन ठेवा, लिफ्ट ठेवा. असं काही नाहीये का ती जागा ग्राउंड लेवललाच पाहिजे. शहरामध्ये तर किती काही मजलीच्या त्या ठिकाणी ऑफिसेस आहेत. परंतु तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, वास्तविक पाहता तहसील कार्यालय गेलं, कोर्ट गेलं, आपल्या माता भगिनीला त्या ठिकाणी माझं काम झालं का नाही हे विचारण्याकरता 100 रुपये लागतात. परंतु महत्वाचे ऑफिसेस बाहेर नेले आणि या ठिकाणी या चौकामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या साहेबांनी सांगितलं होतं, या जागी आम्ही व्यापारी संकुल बांधू, या ठिकाणी असलेले सुशिक्षित तरुण यांना या ठिकाणी गाळे त्या ठिकाणी निर्माण करून देऊ. परंतु या शहरामध्ये गेस्ट हाऊस बांधून झोप येईल का या चौकामध्ये? वास्तविक पाहता इथं जर गाळे बांधले असते तर अनेक कुटुंब त्या ठिकाणी रोजीरोटीला लागले असते. मी एवढा मोठा माणूस नाही त्यांच्या विरोधात टीका करण्याकरता, परंतु माझ्या मनामध्ये असलेली खतखत आहे. हे चुकीचं काम चाललेलं आहे. या गावाचा विकास थांबलेला आहे. या गावाच्या अत्यंत या ठिकाणी एक नाक आहे, ही जागा म्हणजे नाक आहे. त्या ठिकाणी काय झोपण्याचे 2 सूट निर्माण करायचे, झोपायला एवढी महत्वाची जागा द्यायची का? वाईट वाटतं मला त्या ठिकाणी. मी एक व्यापारी आहे, माझे अनेक बांधव त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांची या ठिकाणी व्यवस्था झाली. वास्तविक पाहता आपल्या राहत्या शहराला सीमारेषा कमी पडते. इथं साकोरी जवळ आहे, तिथं त्या ठिकाणी सरकारी दवाखाना एवढाच आपला पट्टा आहे. त्या ठिकाणी आज शाळा मोठी आहे, तिथे फ्रंट दाबलेला आहे. वास्तविक पाहता अनेक शहरांमध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूला त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधलं असतं, त्याला कुणी विरोध करणार नाही. परंतु या ठिकाणी व्यापारी संकुल जर बांधलं तर त्या ठिकाणी व्यापारी मजबूत होतील, आर्थिक पैशावाले होतील. ते जर पैशावाले जर झाले तर आपल्या सोबत राहणार नाही, ते स्वावलंबी होतील. अशा प्रकारचं षडयंत्र काही मंडळी करतायत. वास्तविक पाहता ठीक आहे, आपण पोलीस स्टेशन समोर कायदाच नाहीये तिथं त्या ठिकाणी गाळे बांधण्याचा, परंतु एवढी सोन्यासारखी जागा त्या ठिकाणी 100 गाळे झाले असते, डबल टिबल मजली त्या ठिकाणी ऑफिसेस झाले असते, आणि कार्यालय त्या ठिकाणी वकिलांचे असेल, इंजिनियर असेल, फोटोग्राफर असेल, मीडियावाले असतील, त्या ठिकाणी काही स्टेशनरीवाले असतील, कपड्यावाले असतील, अनेक प्रकारचे दुकानं त्या ठिकाणी निर्माण झाले असते आणि या चौकाला, या शहराला एक चांगल्या प्रकारचं वैभव प्राप्त झालं असतं. परंतु दुसरी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, आता मी प्रभाग क्रमांक 9 मध्ये उमेदवारी करतो. मी प्रभाग क्रमांक 9 मध्ये उमेदवारी करतो. गट नंबर 330. मी लोकांना एक सांगू इच्छितो, मतदारांना, खोटं किती बोलावं, जनतेचा किती वेळेस अपमान करावा. त्यांनी आपल्याला अनेकदा भरभरून मतं दिलं, खासदार बनवलं, आमदार बनवलं, मंत्री बनवलं, पालकमंत्री बनवलं. आपण भविष्यामध्ये मुख्यमंत्रीच्या सुद्धा रेसमध्ये आहात, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे. परंतु पिंपळस रोडला 330 नंबरचा एक सर्वे नंबर आहे. 3 निवडणुका, नगरपालिकेच्या, विधानसभेच्या, खासदारकीच्या, अशा अनेक निवडणुकामध्ये त्या 330 सर्वे नंबर मध्ये प्लेग्राऊंड आरक्षण आहे, प्लेग्राऊंड. परंतु 25-30 वर्ष झाले निवडणुका जिंकताय, तिथल्या लोकांना पुढच्या वेळेस करू, आता करू, उद्या करू, परंतु आरक्षण उठलं नाही. आणि आता सुद्धा लोकांना सांगितलं आरक्षण उठू. परंतु मी त्यांना एक विचारतो, मी छोटासा माणूस आहे, का ज्यावेळेस तुम्ही महसूल मंत्री होता, तुमच्या अधिकारामध्ये तुम्हाला ते अधिकार होते, त्यावेळेस तुम्ही करू शकला नाही,
आता मुळीच करणार नाही अशी आम्हाला खात्री झालेली आहे. मी एक खात्री देतो, प्रभाग क्रमांक 9च्या त्या ठिकाणी गट नंबर 330च्या का तो अधिकार नगरपालिकेचा आहे. नगरपालिकेला ठराव करता येतो का या जागेवर असलेल्या भूमिपुत्रांना, त्या ठिकाणच्या राहणदारांना आम्ही असं लिहून देऊ का त्या ठिकाणी हे प्लेग्राऊंड आरक्षण आम्ही रद्द करीत आहोत आणि ते रद्द करणारच. मी अशा भावी या ठिकाणी आपले जे उमेदवार आहेत धनंजय गाडेकर यांना विचारतो का आपल्याला पहिल्यांदा त्या ठिकाणचं 330चं आपल्याला जे आरक्षण आहे, धनु भाऊ नंतर बोला, ते आमच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी आम्हाला कर्ज मिळत नाही, आम्हाला त्या ठिकाणी वीज मिळत नाही, अनेक आमच्या मोठमोठ्या जागा आहेत, परंतु कोणती बँक आम्हाला त्या ठिकाणी उभं करत नाही. मी तुम्हाला सांगतो आजच, आणि तुम्ही ठणकावून मला सांगा, 330चं आरक्षण तुम्हाला उठवलं पाहिजे. तुम्ही या ठिकाणी जाहीरपणाने सांगा. त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे, उठवणारच. त्यानंतर त्या भागामध्ये डॉक्टरांचं मोठं प्रमाण आहे. अनेक महिला रात्री बेरात्री काही अडीअडचणी निर्माण झाल्या. त्या ठिकाणी महिला डॉक्टर सारखे त्या ठिकाणी अत्यंत हुशार आणि महिलांच्या बाबतीमध्ये ते चांगलं काम करीत असल्यामुळे रात्री बेरात्री महिलांना काही त्रास जाणवला प्रसूती काळामध्ये तर ते येतात. परंतु त्या ठिकाणी अंधार असतो. त्या ठिकाणी वास्तविक पाहता आम्ही जाहीरपणाने या ठिकाणी तुम्हाला सांगतो, रात्री बेरात्री तिथं त्या ठिकाणी वर्दळ असते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था नाहीये, कुठे नाश्त्याची व्यवस्था नाहीये, चहाची व्यवस्था नाही. अरे या राहत्यामध्ये चौकामध्ये जर ऍक्सिडेंट जर झाला तर त्या ठिकाणी पाणी सुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती. शहरामध्ये जा तुम्ही, चौकामध्ये त्या ठिकाणी रात्रीच्या टायमाला नाश्त्याची दुकानं चालू असतात, चहाची दुकानं चालू असतात. मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, या पॅनलचा मी एक ज्येष्ठ उमेदवार म्हणून सांगतो, चौकामध्ये ज्याला हवं असेल त्याला रात्रभर त्या ठिकाणी दुकानं उघडून दिले जातील आणि या ठिकाणी नाश्त्याची दुकानं सुद्धा, खाऊ गल्ली सुद्धा या ठिकाणी आम्ही निर्माण करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी तुम्हाला मी आवर्जून सांगतो का कात नदी जी आहे आपली स्मशान, आपल्या खटकळीला जे आपण जातो त्या ठिकाणी रस्ता आहे, परंतु बनकर वस्तीवरील लोकांना, काही लोकांना 20 गुंठे, काही लोकांना 30 गुंठे, काहीला 18 गुंठे अतिशय छोट्या जमिनी आहेत. परंतु अतिशय मी त्या दिवशी 2-3 वेळेस तिकडे चक्कर मारली, अनेक त्या ठिकाणी मतदारांना भेटलो. त्यांनी अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आणून सांगितलं, आम्हाला एक तर 10-20 गुंठे जमिनी आहे, कोणाला 1.5 एकर आहे, कोणाला 1.25 एकर आहे, परंतु हे लोक आपल्या पुढे गेले नाही पाहिजे, या गुंठेवारी पैसे याच्यातून त्यांना पैसे नाही आले पाहिजे असा वाईट दृष्टिकोन ठेवून त्या सुद्धा ठिकाणी गार्डनची त्या ठिकाणी निर्मिती केली. गार्डनला आमचा विरोध नाहीये, गार्डन झालीच पाहिजे, परंतु गार्डनची जागा निवडताना त्या ठिकाणी आपले काही ज्या विकसित प्लॉट होतात, आपण ज्यावेळेस लेआउट ज्या ठिकाणी बिगर शेतीसाठी आपण काही लँड कलेक्टर ऑफिसला टाकतो त्यावेळेस त्या ठिकाणी जागा सोडावी लागते, त्या ठिकाणी गार्डनची निर्मिती करावी लागते, तरच त्या ठिकाणी ती बिगर शेती होती असा कायदा आहे. तरी या ठिकाणी त्यांना आपण गार्डनच्या बाबतीमध्ये ज्या समस्या त्या शेतकऱ्यांच्या आलेल्या आहेत त्या सर्वांची बैठक घेऊन जे योग्य असेल त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या बाबतीमध्ये भविष्यात आपली सत्ता येणार निश्चित आहे, त्यात काही काळजी करायचे काम नाहीये. या ठिकाणी ह्याच लोकांनी आणि ह्या स्टेजवरच्या उमेदवारांनी या ठिकाणी 2दा सत्ता पलटून लावलेली हे ध्यानात ठेवा. काही काळजी करायचे काम नाही, सत्ता आपलीच येणार आहे. ठीक आहे, आपण थोडेसे पैशाने कमी असू पण आपली माणसं अंडरग्राऊंड काम करतायत, त्यांनी आपल्याला व्यवस्थित सांगितलेले काही काळजी करू नका. आम्ही शरीराने जरी तुमच्या बरोबर नसलो पण मनाने निश्चित आहे मताचा पाऊस होणार आहे. मताचा पाऊस मी गॅरंटी देतो तुम्हाला, मताचा पाऊस होणार आहे आणि त्यांच्याकडे डोक्यात एवढाच खटका आहे का आपण या पाऊस याच्यावर आपण जिंकणार आहे, पण घाबरायचं काही कारण नाही. त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एक सांगू इच्छितो, वास्तविक पाहता आमचा प्रभाग क्रमांक 9चे जो सर्वात जास्त घरपट्टी भरणारा प्रभाग आहे आमचावाला, अत्यंत उच्च प्रभू वस्ती त्या ठिकाणी आहे, परंतु अंतर्गत रस्ते अतिशय खराब आहेत. त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नाही,
पिंपळस रोडची अवस्था तर अत्यंत भयानक झाली. आजूबाजूच्या दुकानदारांच्या पोटामध्ये जवळजवळ 250-250 ग्रॅम माती तर निश्चित साचलेली आहे. कॅन्सरची भीती निर्माण झालेली आहे. अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले. तरी मी प्रभाग क्रमांक 9चा उमेदवार या नात्याने त्या भागामध्ये रिटायरमेंट झालेली जी मंडळी आहे त्यांची संख्या जादा आहे. त्यांना त्या ठिकाणी आपलं उर्वरित आयुष्य चांगल्या प्रकारचं जगण्याकरता आणि त्या ठिकाणी महिलांसाठी सांस्कृतिक केंद्र, वाचनालय आणि विद्यार्थी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. इंजिनियरसाठी आहे, डॉक्टरसाठी, उच्च शिक्षणासाठी ती बाहेर आहे. तरी त्या ठिकाणी अभ्यासिका वर्ग त्या ठिकाणी बनवला जाईल. रात्री पेशंट घेताना कॅमेरे लावले जातील. बालवाड्या, समाज मंदिराची निर्मिती केली जाईल आणि नुसती प्रभाग क्रमांक 9 मध्ये केले जाणार नाही. जिथं जिथं ज्या भागामध्ये, ज्या प्रभागामध्ये त्याची गरज आहे आणि गरज आहेच, सर्व ठिकाणी त्या ठिकाणी आपण आपल्या नगरपालिकेचे अधिकारी पाठवून त्याचं सर्वेक्षण करून त्याची निर्मिती करू, यात काही शंका नाही. आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आपल्याला नगरपालिकेत जिंकायची आहे. तरी आपण आपला निर्धार करूया. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना छत्री या चिन्हासमोर बटन दाबून आपण प्रचंड मताने विजयी करावं, ही मी आपल्यास हात जोडून कळकळीची नम्र विनंती करतो. तुम्हाला वाटत असेल आपले सगळे कार्यकर्ते, व्यापारी, सगळे सुशिक्षित तरुण, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला प्रतिनिधी, सुशिक्षित महिला या आपलं अंडरग्राऊंड काम करत आहेत. काही घाबरायचं काम नाही. लोकांनी सांगितलं झाडाला रात्री पाणी टाकलं, दिवसा टाकलं, फळं येणारे. तुम्हाला मताशी घेणं ना, आम्ही जाऊ, बटन दाबू, परत त्यांच्याकडे येऊ, साहेब आपलं सीट आलं. गणेश कारखान्याची परिस्थिती होणार या निवडणुकीमध्ये. गणेश कारखान्यामध्ये अगरवालजी, धनंजयजी, मी आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी काम करीत असताना आमच्याकडे वडे होते, सगळं काही होतं. म्हणजे सगळं काही भरपूर मोठ्या प्रमाणात 10-5 वडे असत. कोणी खायला येत नव्हतं, पाण्याचं पाणी प्यायला येत नव्हतं. प्रचंड गर्दी समोर, प्रचंड खर्च चालू, रिक्षा येता येते, आमच्या रिक्षामध्ये बसायला माणसं नाही, त्यांच्याकडे जल्लोष चाललेला आहे. परंतु आम्हाला खात्री होती त्यांच्या गाडीत आलेला जो काही सभासद आहे तो आमचा आहे. तो आता जरी तिकडे गेला असेल तरी मतदान आम्हाला करणार आहे. आणि ज्यावेळेस गणेशच्या निवडणुकीचं त्या ठिकाणी मतमोजणी झाली, प्रचंड मताने त्या ठिकाणी गणेश कारखाना आपल्या ताब्यात आला. तशाच प्रकारे रणनीती लोकांनी आता शत्रुत्व घेण्याचं सोडलेलं आहे. कोणी आता समोर यायला तयार नाहीये, वाद घालायला तयार नाहीये, पण आपली काठी फिरवल्याशिवाय राहत नाही. अशाच प्रकारच्या गणेश कारखान्याच्या माध्यमा प्रत्येक सभा मतदार आम्हाला सांगतो, आम्ही गणेशची पुनरावृत्ती नगर परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत. मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकारांना विनंती करतो, आपण उपस्थित राहिला, सर्व मतदार उपस्थित राहिला. प्रिंट मीडियाच्या असतील, आमच्याकडे थोडी परिस्थिती आर्थिक आमची कमजोर आहे, तरी आमचं या पॅनलचं आपण त्या ठिकाणी नेतृत्व करावं, आम्हाला प्रसिद्धी द्यावी. आणि खोटी प्रसिद्धी आमची देऊ नका, परंतु जी काही तळमळ आमची आम्ही तुमच्या समोर व्यक्त केली, आमच्या उमेदवारांनी व्यक्त केली, ते आपल्या समाजापुढे मांडून या गावाच्या रक्षणासाठी, या गावाच्या भवितव्यासाठी, हे गाव सुजलाम सुफलाम व्हावं, या गावाची व्यापारपेठ चांगल्या प्रकारे वाढावी, या गावाचा शैक्षणिक दर्जा वाढावा, या गावामध्ये बगीचा व्हावे, वाचनालय व्हावा, अभ्यासिका व्हावा, चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी उभं राहावं. आता प्रचार असा चालू आहे, या आपल्या जातीचं पहा, पण या ठिकाणी या नगर परिषदेमध्ये जात पात न पाहता जो माणूस आपला विकास करू शकतो, आपल्याला न्याय देऊ शकतो, कोणती जात पात न पाहता तो उमेदवार सक्षम आहे का, तो काम करणार आहे का, त्या कामाची त्याला जाणीव आहे का, तो त्यांच्याकडे कामाला आहे का, तो तिकडे काही दिसतात आपला कामाला आहे म्हणून त्याला उमेदवारी, त्याला मतदान करू नका. उमेदवार सक्षम जो आहे त्याला मतदान करा, चांगली माणसं नगर परिषदेत पाठवा आणि आपल्या गावाच्या विकासामध्ये आपल्या सगळ्यांचा हातभार लावा, अशी कळकळीच्या आपल्या सर्वांच्या पाया पडून या राहताचा विकास करण्याकरता, आपल्या गावाचा विकास आपणच करणार आहोत. आपल्या गावाचे, आपल्या घराच्या काही भिंती जर खराब झाल्या असेल त्याला आपण रंग आपण देणारे,
प्लॅस्टर आपण देणारी हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण घरी गेल्यानंतर आमच्या सर्व उमेदवारांकरता आपण त्या ठिकाणी आजूबाजूचे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, मैत्रिणी असतील, त्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगा का छत्रीला त्या ठिकाणी छत्रीच्या पुढं बटन दाबा आणि आपले सर्वच्या सर्व उमेदवार विजयी करा, नगराध्यक्षाचा उमेदवार विजय करा. मी तुम्हाला एक गुप्त बातमी सांगतो, मला यांनी सांगितली सांगू नका, परंतु पोलीस डिपार्टमेंटचा म्हणजे मला आपल्याला ती बातमी अशी कळलेली आहे. मला काय प्रत्यक्ष कुणी सांगितले नाही, चालता चालता काही लोक बोलत होते. मी हॉटेलमध्ये त्या ठिकाणी चहा पीत बसलो होतो, परंतु त्या ठिकाणी पोलिसांचा रिपोर्ट असा आला आहे का आपण जवळ त्या ठिकाणी 67% मतं आपल्या या ठिकाणी महाविकास आघाडीला पडणार आहे असा गुप्तचर पोलिसांचा अहवाल आहे. समोरच्यांना फक्त 33% आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. आपली जरी या ठिकाणी आताची परिस्थिती तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला वाटत असेल आपल्या मागे ज्येष्ठ माणसं नाही, पुढारी नाही, परंतु आपल्या मागे जी काही दर्दी लोक आहेत ते भरपूर आहेत. आपल्याला मतदान होणार आहे, घाबरू नका. कोणाचं काय असेल चिकट मिकट काय असेल काही काळजी करू नका. येणारे घेणारे देणारे आपलं काम चालू ठेवा अशी आग्रहाची नम्र विनंती करतो. आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी महाविकास आघाडी आणि छत्रीला बटन दाबा आणि आपल्या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी विजय करावं अशी हात जोडून विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर नाना भाऊ बावके.